आपले ते ट्रॅफिक डिसिप्लिनच नाही, सगळ्यात जास्त उद्रेक होतो. पत्रकारिता या बाबतीत आजची जी आहे त्याच्याबद्दल माझी थोडी नाराजी आहे. ह्या लाईन मध्ये येणाऱ्या बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की मी ऍक्टिंग करतो जाऊन, तर त्यातलं 100% म्हणजे 90% लोकांना हे कळत नाही की आपण ऍक्टिंग न करता आपण रिॲक्टिंग करतो. हाय हॅलो नमस्कार मंडळी, रोलिंग स्कोप या युट्यूब चॅनलवर मी रुच्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जीवन गौरव मिळालेल्या महेश मांजरेकर या देव माणसाला भेटणार आहोत आणि त्याचसोबत स्वतःच्या गोड गोड हास्याने संपूर्ण महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या रेणुका शहाणे ताईंना सुद्धा भेटणार आहोत. आणि तुम्हाला दोघांना बघून ना मला थोडंसं दडपण आहे. खूप मोठी आणि दिग्गज मंडळी आहात, त्यामुळे मला प्रश्न विचारताना सुद्धा अच्छा हा विचारायचा, हा नेमका विचारायचा, नाही विचारायचा. आता मला असं झालं की काय विचारू सर तुम्हाला, की मी आपण गप्पा मारायचा का? गप्पा मारत बस, आम्ही ऐकतो, आम्हाला आवडतं. पण सर मला सांगा की मूवीज आपला येतो देव माणूस, तर तुम्हाला आज दिवसभरात कोण देव माणूस भेटला? आजच्या दिवसभरात दिवसभरात मला आमचा सुभाष वा. 3 वेळा कॉफी दिली वरती तुझ्या रूम मध्ये जाऊन गरम करून आणून देतो. तो देव माणूस आहे आजचा, जो पॅकअप म्हणेल. हो. आम्ही देव माणूस नाही, काय राक्षस माणूस सांगू शकतो. नाही फक्त आज देवच माणूस सगळ्या आपल्याला. हे माझं स्टाफच, महेंद्र, फिरोज, आरती, हे सगळे जे आहेत ना, त्यांच्याशिवाय माझं पान हलत नाही. त्यामुळे ज्यांच्याशिवाय पान हलत नाही असं देवच असं. बरोबर, देव माणसं ते आहेच. पण आज तुम्ही खूप छान दिसताय. थँक्यू. सुंदर. आणि सर पण असतात की चिल मोड मध्ये, त्यामुळे हो. मला मी जेलस आहे. सर मी ट्रेलर बघितल्यावर कुठेतरी हळवा माणूस आहे, कुठेतरी कणखर माणूस आहे, ज्याने आतापर्यंत बरंच काय झेललंय. पण एखाद्या मुवमेंटला आपला उद्रेक होतो, तसा त्या माणसाचा एका मुवमेंटला असा खूप उद्रेक झालेला आहे. तुमचा कधी आयुष्यात उद्रेक अशा कुठल्या मुवमेंटला होतो? कुठल्याही क्षेत्रातलं चालेल. खूप होतो. कधी होत नाही तेच विचार करतो तुम्ही. माझं कसं होतं थोडं, इट इज व्हेरी रॉंग की यू एक्सपेक्ट पीपल, तुम्ही जसं विचार तसं नाही होत. पण बऱ्याच वेळा पण हल्ली मी ठरवून कमी केले ते. मला छोट्या छोट्या गोष्टी खूप अफेक्ट करतात आणि मग मी त्याला रिॲक्ट करतो. मला तसं पण नाही जमत किंवा रिॲक्ट नको करू. पण ते छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात खूप मला त्याचा त्रास होतो. गाडी चालवताना सगळ्यात जास्त उद्रेक होतो मला. आपले ते ट्रॅफिक डिसिप्लिनच नाही. रस्ते इतकं वाईट आणि ट्रॅफिक डिसिप्लिनच नाही. कुठलाही माणूस म्हणजे मला जर का जमलं तर मी हेवी ट्रॅफिकना मुंबई पुणे रोडवरना सस्पेंड करून टाकली. म्हणजे आता त्यांना काही संबंधच नाही. तुम्ही एक ठराविक वेळ झाली की तो सगळा हेवी ट्रॅफिक अख्खा रस्ता कावीज करतो. एक राईट लेन ठेवा, हे तुम्ही जा की पण एक लेन ठेवा की त्यांना इथून पुढे जाऊ शकता. म्हणजे हा एक मोठा उद्रेक होणारा मुद्दा म्हणता येईल हो, आपल्याला. हा म्हणजे हा एक झाला त्याच्यात. मला छोट्या छोट्या गोष्टी मला तर कसं समजलं मी, आता काल माझा शो होता नाटकाचा, सेटला एक मला प्लॅस्टिक हे गोष्ट कुठेच आवडत नाही. नाटकाच्या सेटला मी ग्लासेस ठेवतो. ते प्रॅक्टिकल नाही असं निर्मात्याचं म्हणणं असतं किंवा ते प्रवासात फुटतो. मी म्हणतो की घरी घेऊन जा आणि घरून घेऊन या शोला. तर काल माझं झालं तर एखादी धपाटा खाल्ला पण मी बघितलं प्लॅस्टिकची बर्डी होते. खाल्ला धपाटा, त्याला उद्रेक झाला. काय करू? पण असाच देव माणूस मध्ये तुमच्या भूमिकेचा पण उद्रेक झाला. उद्रेक होतो की त्याच्यात पण नसेल मी धपाटा घालतो. तो मोठा धपाटा आहे ताई, तुमचा कधी असा उद्रेक होतो? खूप व्हायचा आधी. लोक वेळेवर येत नाहीत त्यांच्यावर उद्रेक खूप व्हायचा माझा. पण ना आई झाल्यानंतर खूप सौम्य झाली. माझ्यात खूप बदल झाले आणि धैर्य इतकं वाढतं ना, कारण तो जे स्वभाव घेऊन येतात आपली मुलं आणि ती जी एक वेगळी एंटिटी जी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असते आणि मग नंतर तुम्ही पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असता, असं ते जे काही नातं आहे त्याच्यामधून खूप खूप धैर्य शिकले. त्यामुळे आता माझा उद्रेक कमी होतो. पण टू टेल यू फ्रँकली, आता तू पत्रकारच आहेस, पण पत्रकारिता या बाबतीत आजची जी आहे त्याच्याबद्दल माझी थोडी नाराजी आहे की मला नाही वाटत की जे मूळ पत्रकारितेचं जे मूळ आहे, जो पिंड होता,
तो कुठेतरी म्हणजे आता फक्त प्रतिक्रियावादी झाले. ह्याची प्रतिक्रिया, तिची प्रतिक्रिया, त्याच्यावरची प्रतिक्रिया आणि त्याच्यावरची फलाण्याची प्रतिक्रिया, त्याच्या पलीकडे असं म्हणजे काही दिसत नाही, विच इज सॅड. सर तुम्हाला मला असं विचारायचं आहे की आता तुम्ही जी भूमिका केली आहे देवमाणूसमध्ये, तर या व्यक्तिरेखेमधून तुम्ही स्वतः काय शिकला? तुम्हाला काय वाटलं की ही गोष्ट आपण या व्यक्तीकडून शिकली पाहिजे? नाही, मला त्यातली ना ह्युमिलिटी खूप गरजेची वाटते की एक माणूस जो सगळ्या बेसिक नीड पासूनच्या पलीकडे गेला आणि त्याने एक्सेप्ट केलं आपलं आयुष्य की हे माझं आयुष्य आणि अजिबात बिटर न होतं त्यांनी ते एक्सेप्ट केलं. तर ते कुठेतरी आपण शिकणं खूप गरजेचं असतं आणि मला वाटतं थोडा मला फरक पडलाय त्या सिनेमा गेल्यानंतर आणि थोडं तो वारीचा सिक्वेन्स झाल्यानंतर थोडं त्याच्यात जास्त भर पडली की आपण ना आपल्याकडे आहे त्याच्यात सॅटिस्फाईड नसतो, आपण दुसऱ्याकडे जास्त का त्याच्यात थोडंसं आपण डिस्टर्ब असतो. आणि मी ही काही अशी लोक बघितली की ते डिझर्व मच मोर, ते कमी मिळालं असूनही बिटर नाही. विचित्र पण तुम्ही आज ती गोष्ट इम्प्लिमेंट करता तुमच्या आयुष्यात, त्या व्यक्तिरेखेपासून ते शिकता. प्रयत्न करतो. नाईस. तुम्ही काय शिकलात तुमच्या व्यक्तिरेखेतून? मला वाटतं की एक आपली बाजू मांडताना अग्रस्थाळेपणा नसून देखील तुम्ही अगदी सौम्यपणे तुमची स्ट्रॉंगली बाजू मांडू शकता. तर ते प्रकर्षाने जाणवतं लक्ष्मीच्या कॅरेक्टर आणि ती एक खऱ्या आयुष्यात आणण्यासारखी गोष्ट आहे. संयम असं नाही मी म्हणणार, म्हणजे मी म्हणत नाही की तुम्ही सगळं अगदी संयमित असं नाही. तुम्ही बोला, पण बोलण्याची जी पद्धत आहे ती इतरांना दुखवून बोलण्याची गरज नाही. तुम्ही तुमची बाजू इतरांना न दुखवून सुद्धा मांडू शकता आणि ती तेवढीच सशक्तपणे पोचते. करेक्ट, अगदीच. आणि सर तुम्ही ताईंकडून कोणती गोष्ट शिकलात ड्युरिंग शूटिंग? अरे हा प्रश्न आहे. Acting. उगाच. नाही, काय असतं की आपले एक वेगळा अप्रोच एका रोलकडे, एक वेगळे अप्रोच ठरलेले असतात. शिकण्यापेक्षा एक आपण एक्सपेरिमेंट करून बघतो की असे रिॲक्ट करूया की असे, तर ते एक वेगळाच अप्रोच मला घेता आला याला. कारण तिथून तशी रिॲक्शन आल्यामुळे आपली एक रिॲक्शन वेगळी होत जाते ना. पण इट हॅज कॉम्प्लिमेंटेड इच अदर असं माझं मत आहे. तो सिनेमामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की तुम्ही कुठे ते आक्रस्ताळेपणा न हे करता सिच्युएशन कितीही असू दे ते कसे रिॲक्ट होतात ते मला व्हेरी हॅपी. महत्वाचं आहे तेच. आणि ताई तुम्ही काय शिकलात? मी जबर इंटेन्सिटी आणि कमिटमेंट, म्हणजे जे काही पॅशन आहे महेश मध्ये ते बघण्याजोगं आहे. म्हणजे ते कधी असं सेटवर कधी तो असा नसतो की म्हणजे आता यार कंटाळा आला किंवा हे कर, असं नसतं. ऑलवेज आहे. पण तुम्हा दोघांबद्दल म्हणजे तुमच्या दोघांच्या अभिनयाबद्दल मी बोलणं म्हणजे फारच लहान तोंडी मोठा घास आहे, पण अगदी तोंड तर मोठं करतो, घास छोटा. पण त्याच्यामध्ये मी सुरुवातीला मी म्हणेन की जो तुमचा गजरा मारण्याचा जो सीन आहे ना, म्हणजे चेहऱ्यावरचे पण म्हणतो बारीक रेषन रेष अभिनय दाखवते, तसा तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरची बारीक रेषन रेष त्याच्यामध्ये अभिनय दाखवत होते. इतका सजीवपणा आणि इतकं सुंदर वाटत होते ते बघताना, म्हणजे छान गोड वाटतं ना एखादी गोष्ट, तशी ती गोड आहे. आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही या चित्रपटात स्वतःच्या भूमिकेबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं असेल, ती 2-2 होईल तर काय सांगाल? त्या भूमिकेला काही विशेषणं द्यायची असतील तर काय द्या? विशेषण काय, तुम्ही एकतर काय असतं की तुझं लिखाणात जर का काही प्रॉब्लेम नसेल ना तर तो रोल ऑटोमॅटिकली होतो. बऱ्याच वेळा काय होतं, ह्या लाईन मध्ये येणाऱ्या बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की मी ऍक्टिंग करतो जाऊन, तर त्यातलं 100% म्हणजे 90% लोकांना हे कळत नाही की आपण ऍक्टिंग न करता आपण रिॲक्टिंग करतो. त्यामुळे when you get a co-star who knows what is reaction, हाही सिच्युएशनला तुम्ही रिॲक्ट करत असता. बरेचसे ऍक्टर काय करतात, खूप वेळा प्रॉब्लेम काय होतो, समोरचा ऍक्टर ना वाट बघत असतो की अरे ह्याचं शेवटचं वाक्य हे आणि शब्द आहे मला वाक्य, एक्झॅक्टली तो त्यासाठी थांबलेला असतो, त्याला काही पडलेली असते मी काय बोलतो त्याला, ऐकत नाही. ते ह्या सिनेमामध्ये तसं नाही, मजा आली त्यामुळे.
कॅरेक्टर्स म्हटलं तर मला नक्कीच संयमित तर आहेच आणि तरीही आनंदी, उत्साही, आशावादी, कणखर अशी गोड. मी गोड आणि सर्वस्व अर्पण केलेली, म्हणजे नॉट जस्ट मॅरिड रिलेशनशिप पण परमेश्वर विठ्ठल. म्हणजे अगदी संसार जरी असेल तरी कुठेतरी समाजाचं भान असणारी स्त्री आहे असं म्हणता अगदी, येईल अगदी. नक्की. त्यामुळे खरंच या चित्रपटाची उत्सुकता आता ताणली गेली आहे आणि ट्रेलर बघितला, ट्रेलर मनापासून आवडला, छान आहे आणि मी नक्की सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करेन की 25 एप्रिलला आवर्जून तुमच्या जवळच्या लांबच्या सेंट्रल लोकेशन असलेल्या कुठल्याही ठिकाणी जा आणि चित्रपट नक्की बघा आणि हाऊसफुल होईल, सुपरहिट होईल. तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. बड़े मुंह में घी शक्कर और बड़ा घास छोटे मुंह में.